भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय, येथून या नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा. होई बळकट माझ्या मना तुरी धीट, येथून या नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा. तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धणी, तेथून या नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया. हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवांचिया. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय, येथून या नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा. आज या पुण्यभूमीमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय आपल्या मनाला प्रार्थना करतात. विठ्ठला विठ्ठला थोडासा परिहार तो म्हणजे असा, मागील 2-3 दिवसापासून चालत असणारा हा भक्ती महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन महोत्सव या पुण्यभूमीमध्ये हरिभक्ती परायण स्वानंद सुखनिवासी रामभाऊ महाराज यांच्या पंचम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं हा उत्सव आहे. आणि दुसरं अवचित्य यंदाच्या वर्षी सगळ्यांना माहीत आहे, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना 750 वर्ष, सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव का अमृत महोत्सव, सुवर्ण महोत्सव, 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव, 75 वर्षाला अमृत महोत्सव आहे. हुशार मी विठ्ठला हा उत्सव इथे सर्व महाराष्ट्रभर मोठ्या आनंदानं श्रद्धेनं सुरू होतोय, संपन्न होत आहे. महाराजांचं पंचपुण्य स्मरण, मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत ते त्यांनी मार्ग दाखवला. सन्मार्ग तुम्हा आम्हाला दाखवला आणि एवढंच नव्हे, जन्मभर प्रेमही केलं आणि अंतकाळाच्या वेळेला इथं येऊन प्राण सोडला. त्यांचा एवढा भव्य दिव्य महोत्सव या कुष्टा या नगरीमध्ये संपन्न होतो आहे. ग्रामस्थ मंडळींचं त्यांच्याबद्दल असणारं प्रेम आणि त्यांचं तुमच्याबद्दल असणारं प्रेम, या दोन्हीचा समन्वय या उत्सवाच्या द्वारा प्रगट झाला. ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा आणि आपले आशिष महाराज सर्व नियोजन संयोजक समितीच्या द्वारा मोठा उत्सव, खेड्यापाड्यामध्ये एवढा मोठा उत्सव होणं ही नवलाची गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये अजून विशेषता काय आहे की ज्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरीचं पारायण करताय, संप्रदायातील पारायणातले महान तपस्वी शांती ब्रह्म आमचे हरिभक्तीपरायण एकनाथ बाबा कोष्टी बाबा यांचं पारायण आहे. आणि उद्याचा पर्व काळ तर सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्र ज्यांच्याकडे श्रद्धेनं पाहतो आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाला दिशा देण्याचं कार्य ज्या घराण्याने अनेक पिढ्या केलेले आहे, 4 महिने चातुर्मासाच्या रूपानं अनेक साधकाला ज्ञान संजीवनी ज्यांनी प्रदान केलेली आहे. मला वाटतं की महाराष्ट्रातला प्रत्येक महाराज त्यांचा श्रोता आहे अगोदर. ज्यांच्या घराण्याची मोठी परंपरा आहे असे देगलूरकर घराणा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं गुरुघर आहे. आणि त्या घराण्यातले पूज्यश्री मोठे महाराज इथं यायला लागलेले आहेत बरं का. त्यांचं उद्या दर्शन आपल्याला झालं. मी सांगत असतो, जोग महाराज शिक्षण संस्थेचे आणि देगलूरकर घराण्यांचे साधकावर फार मोठे उपकार आहेत, फार मोठे उपकार. किती उपकार आहेत सांगताच येत नाही तेवढे उपकार आहेत. तुका म्हणे त्यांच्या
उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक, एवढा उपकार आहे ज्यांचा. आणि असे अनेक 4 महिने चातुर्मासामध्ये चंद्रभागा सुद्धा ओलांडायची नाही, असा ज्या घराण्याचा नियम आहे. आणि खूप मोठी साधना आहे, ते महाराज येणार आहेत उद्या. म्हणून असा हा मोठा पर्व काळ आहे त्याच्यामध्ये. आणि आज माझ्यासारख्याला ही सेवा इथे आलेली आहे. जशी जमल तशी करीन. विठ्ठला विठ्ठला. विद्वानाच्या सभेत अज्ञानाची फजिती, श्रीमंताच्या लग्नात गरीबाची फजिती असते महाराज. ते श्रीमंताचे कपडे पाहिले की गरीब आपले ते जोडलेले ठिगळ झाकूनच बेजार होतं. ते कुठूनही घ्या ते पुढे येतच माऊली. तशी स्थिती आहे. पण तरी तुमच्या प्रेमाच्या पोटी थोडा वेळ बोलण्याचा प्रयत्न मात्र निश्चित करतो. या पुण्यभूमीत हा उत्सव आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मनाला शिकवतात या अभंगाच्या द्वारा. मनाशी चर्चा करणारा अभंग आहे. आपल्याला संत वाङ्मयामध्ये बरेचसे अभंग कधी देवाला बोलणारे आहेत, कधी संताला बोलतात, कधी साधूशी चर्चा आहे, कधी जनाशी, कधी मनाशी चर्चा करणारे, कधी समाजाला बोलतात, तर कधी स्वतःच्या मनाला बोलतात. जगद्गुरु तुकोबांना काय गरज पडली स्वतःच्या मनाला बोलण्याची? शार्प कर बेटा आवाज असा. काय गरज पडली याचं उत्तर एकच आहे की तुमचं आमचं प्रतिनिधित्व करून महाराज बोलतात. महाराज जीवन मुक्त आहेत, अवतारिक आहेत. महाराजांच्याकडे काय कमतरता आहे? महाराज जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, अशी एका विद्वानाची स्वाक्षरी ज्या महापुरुषाला. आणि ज्ञानोबराय म्हणतात तुका सर्वात श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर. मग त्या तुकोबरायांचा अधिकार केवढा असेल? पण सज्जन हो, जीवन जगत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये जपून चालण्याची गरज कोणाला आहे? अज्ञानी मनुष्याला, मानहीन मनुष्याला, ज्ञानहीन मनुष्याला, आणि ज्याच्या पाठीमागे कोणी नाही त्या माणसाला जपून चालायची गरज नाही. मग जपून चालायची गरज आहे कुणाला जगामध्ये? जो ज्ञानवान आहे, धनवान आहे, विद्वान आहे, ज्याच्या पाठीमागं समाज आहे आणि ज्याच्यावर काहीतरी जबाबदारी आहे, त्याला जपून चालायची गरज आहे. सायकल चालवणाऱ्याला काळजी घ्यायची गरज आहे का विमान चालवणाऱ्याला? माऊली, सायकल चालवताना येत कदाचित पडला, काय होईल? 100-200 रुपयाचं नुकसान होईल आणि 40-50 रुपयाच्या मेडिकलमध्ये तो बरा होईल. पण तीच चूक जर विमान चालवणाऱ्यानं केली तर विमानची किंमत 300 रुपये नाही. बरं, विमानात बसणारे काय पंढरपूरचे वारकरी आहेत का सगळे? मौल्यवान माणसं आहेत. मग ती माणसात फरक आहे. विषयामध्ये बरबटलेल्या माणसाला जपून वागायची गरजच नाही, तो अगोदरच वाया गेलेला आहे. ज्याच्या पाठीमागं समाज आहे, काहीतरी जबाबदारी आहे, त्या माणसाला मात्र विशेष सांभाळावं लागतं. नेहमी सांगत होते महाराज, डोंबाऱ्याच्या पोरीला दोरीवरून जेवढं जपून चालावं लागतं त्याच्यापेक्षा परमार्थिक माणसाला करोडो पटीनं जपून वागावं लागतं. खेळ खेळत असताना डोंबाऱ्याची पोरगी पडली, खेळ पाहायला आलेले माणसं 4-2 रुपये टाकायचे, ते टाकत नाहीत, निघून जातात. पण बाबा, ती डोंबाऱ्याची पोरगी दुसऱ्या गावाला जाऊन खेळ करू शकते, झालेली चूक सुधारू शकते आणि तिथं जाऊन पैसे कमवू शकते. पण परमार्थिक माणसाचा जर एकदा पाय घसरला आणि त्याला जर डाग लागला, जगाच्या पाठीवर कुठेही जा, जपानला जा, जपानला नाही झालं तर वरी जा, वरी गेला तरी तो पुसून निघत नाही. हे फार वाईट आहे महाराज. म्हणून जपून वागायची गरज आपल्याला आहे. आपल्याला म्हणजे मला नाही, तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला. आणि जीवन जगत असताना ज्याच्याकडे, जीवन जगणत असताना ज्याच्याकडे नम्रता आलेली आहे आणि ज्याच्याकडे सावधानता आहे, त्याचाच परमार्थ सिद्धीला जातो. पुन्हा ऐका, वारकरी संप्रदाय कधीही वारकरी संप्रदायातला साधक सिद्ध होऊ शकत नाही. आणि सिद्ध झालेले महात्मे सिद्धासारखं वागत काय गरज आहे कोष्टी भावाला कीर्तनाला यायची? ज्ञानेश्वरी ज्यांची मुखोद्गत आहे, अनेक महापुरुषांची कीर्तन ऐकलीत, काय गरज आहे हरिपाठाला यायची? काय गरज आहे प्रवचनाला यायची? पण आमच्या संप्रदायाचं हेच तत्व आहे की कोणीही जरी असला, याच्यात ऐकू येणार बापू मला ह्या पुढच्या डब्यात, विठ्ठला विठ्ठला. महाराजांनी सांगितलेले तीर्थावळीमध्ये,
जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले पावन, जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले पावन, मुक्त ज्ञानी जरी झाले पावन, जीवन मुक्त ज्ञानी झाले पावन. सिस्टीमवाला म्हणायचा 3 दिवस बुवा काहीच बोलला नाही, प्रवचनात काही बोलत नाही, पण दुसरं सांगू का, माझं काम झालंय बाळा आता. जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले पावन, जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले पावन, जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले पावन, जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले पावन. देव तीर्थ भजन न सांडिती, देव तीर्थ भजन न सांडिती, जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले पावन, जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले पावन. देव तीर्थ भजन सांडिती, देव तीर्थ भजन सांडिती, जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले पावन, जीवन मुक्त ज्ञानी जरी झाले पावन. दुर्बुद्धी कधी निर्माण होईल काही सांगता येत नाही. मरण्याच्या अगोदर 1 मिनिटानं वाया गेलेल्याची संख्या कितीतरी मोठी आहे. आता मरायचंय, देह पडायचंय, पण त्याच्या अगोदर भरत राजा अमुक तमुक मोठ्या मोठ्या माणसाचं भागवतात फार कौतुकानं वर्णन केले. वाया गेलेल्याचे केले, तरलेलेचे केले. महाराज मरायच्या अगोदर 1 मिनिटानं सुद्धा मनुष्य वाया जाऊ शकतो, पण आमचा संप्रदाय मरेपर्यंत परमार्थ सोडितच नाही. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन. देव अजून ज्ञानोबराय वारीला जातात, अजून नाथ बाबा वारीला जातात, अजून तुकोबराय वारीला जातात. एवढं कष्ट सहन करून सुद्धा गोष्टी बाबा कीर्तनला येतात. हे आपले संप्रदायाचं हेच आहे. जरी झाले पावण देव तीर्थ भजन न सांडिती, असं आहे बाबा. म्हणून आपलं पात्र शुद्ध करण्यासाठी सदैव जागरूकता महत्वाची आहे. एखादा जरी दोष, एखादा जरी आवरण, मल, विक्षेप आपल्या चित्तामध्ये विकार जरी राहिला तरी तो आपल्याला भगवत सुखाचा अनुभव घेऊ देत नाही. लक्ष लावून ऐका. आपला परमार्थ किती चांगला आहे याच्यापेक्षा आपलं वागणं किती चांगलं याला महत्व आहे. पण माणसानं बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यावं का न द्यावं त्याच्याबद्दल देणं घेणं नाही, पण माणसानं आपल्या चित्ताकडं, आपल्या मनाकडं मात्र सदैव लक्ष ठेवावं. कारण भक्तीच्या क्षेत्रामध्ये जे जे तरले ते मनामुळं आणि जे जे वाया गेले ते मनामुळं. भगवद्गीता सांगते मनेव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष. तुकोबाराय सांगतात मोक्ष अथवा बंधन सुख समाधान याचे. म्हणून तर ज्ञानोबाला म्हणले मन हे मीची करी मन म्हणा भो मत भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैशेष युक्त्वेव महात्मना मत परायण मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी. विकू देऊ नको बापू मज एकाते. काही करू नको, सर्व ठिकाणी मला बघ आणि मनानं माझं भजन करा. देहानं भजन होईल पण अगोदर मन शुद्ध पाहिजे. विठ्ठला विठ्ठला मन शुद्ध असलं की परमार्थ शुद्ध आहे. तुका म्हणे उत्तरी भव सिंधू तुका म्हणे
तरी भव सिंधू महाराज सांगतात. किंवा सोपं प्रमाणे तुका म्हणे येणेन बहु नाडिले शहाणे, तरले ते मनामुळं वाया गेले ते मनामुळं. अशुद्ध मन जर असेल तर चांगला परमार्थ करून उपयोग नाही. दृष्टांत सांगतो, प्लेट घाण असल्यावर गुलाबजाम खाण्याची इच्छा होत नाही. एखाद्या माऊलीने आपल्याला बोलवलं, या महाराज घरी जेवायला. हो म्हणले. आता काय करता, तुमच्यासाठी सुंदर गुलाबजाम बनवते. बनवा, शुगर असली तरी खाऊ. चांगला गुलाबजाम बनवला, पण जे पात्र वाढलेलं होतं, ती प्लेट दिलेली होती, त्या प्लेटमध्ये काहीतरी घाण, माशी म्हणा, डोक्याचा केस म्हणा, काहीतरी निघालं त्याच्यामध्ये. यानं चामच्या बुडवायला, फोडून खायला, ती अशी वर यायला दिसल्यावर उजळले भाग्य. आता म्हणलं, हे बघा तुम्ही आवडीनं गुलाबजाम केला, चांगलं आहे, पण मी विसरलो आज माझी शुगर 450 आहे म्हणलं. अहो महाराज, सकाळी तुम्ही तर बोलले की तुम्हाला गुलाबजाम म्हणलो होतो, पण 2 वाजल्यापासून वाढले म्हणली शुगर. विषय लक्षात आला. गुलाबजाम चांगला आहे, पण पात्र अशुद्ध असलं की खाण्याची इच्छा होत नाही. परमार्थ चांगला आहे, पण मन जर विकारानं भरलेलं असलं तर ते देवाला आवडत नाही. विठ्ठला दुसरा दृष्टांत सांगतो अजून एक, याला याचा मावस भाऊ. या दृष्टांताचा मोठाचे मोठा कार्यक्रम एका मनुष्याला करायचं होतं. आचारी शोधू लागला स्वयंपाक करण्यासाठी. आचारीच मिळाला नाही, स्वयंपाकी मिळालाच नाही. एक स्वयंपाकी मिळाला. आशिष महाराजाला फोन केला, सगळ्यांना फोन केले. ते म्हणले आमच्या सप्त्यामध्ये जो आचारी आहे तो तुम्हाला मिळू शकत नाही, सध्या तो आमच्याकडे गुंतलेला होता, आम्हाला कोणीतरी द्या. एक मिळाला आचारी. मिळाल्यानंतर गेला आचारी, पण त्या मालकाने एकच सांगितलं, तुझ्या पाया पडतो, मी तुला स्वयंपाक दिलेला आहे. 10,000 रुपये दुसरीकडे घेत असलास तर माझ्याकडून 15 घे, पण स्वयंपाक करत असताना माणसात यायचं नाही, मी स्वयंपाक केला म्हणून सांगायचं नाही. ते म्हणलं हो जमलं. 15,000 रुपये घेतले, पडदे लावले, स्वयंपाक केला. इतका सुंदर स्वयंपाक केला की त्याच्या भाताचा सुगंध सुटला होता. ते राईस नाही का, राईस, ते भाज्या वगैरे केलेल्या, पुऱ्या तळलेल्या, अशी माणसं कीर्तन त्या कार्यक्रमाला आलेली. ती पाठीमागून सुगंध आला की म्हणलं, प्रत्येक माणूस म्हणला उपवास असला तरी सोडून जायचा. एक जण म्हणला कांदा असू, लसूण असू, काही असू, आपण खाल्ल्याशिवाय जायचं नाही. प्रत्येक माणसाच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. जेवायला सगळेच माणसं बसले, पात्रावळ्या वाढल्या आणि एक 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 पदार्थ आणू लागल्यावर प्रत्येक मनुष्य म्हणू लागला की या आचार्याचा नंबर घेऊन जायचा, आपल्या गावचा स्वयंपाक याला द्यायचा. आचार्यानं मध्ये बसून विचार केला की आपण जर बाहेर नाही गेलो तर लोकांना आपली ओळख कशी होईल. युट्यूबवर त्या मोबाईलला टाकलं पाहिजे, आजची सेवा कुष्टा. रील्स बनवलीच पाहिजे. बरं, मग ते पण आचार्याने त्याला का सांगितलं होतं बाहेर यायचं ना, त्याच्या हाताला महारोग फुटलेला होता. काय झालेला होता? महारोग फुटलेला होता. कोणी मिळत नसल्यामुळे त्याला लावलं होतं आणि 5,000 रुपये जास्त दिले होते. हो का म्हणला 5,000 रुपयेच मालक काटून घेईल, पण एवढ्या माणसात आपली प्रसिद्धी होईल म्हणला. पण पडदा सारलं ना, असं सगळ्याच्या मध्ये आल्यावर ती बोट बिट खराब झालेली, ते चेहरा खराब, ते मळके कपडे, ती सगळी घाण दुर्गंधीन. लोक म्हणू लागले हे कशाला मध्ये आलं असेल. ते म्हणाले एक्सक्यूज मी प्लीज, काहीवर अटेन्शन, माझ्याकडे लक्ष द्या, असं म्हणू लागलं. ते लोक म्हणले याला कशाला बोलवलं मध्ये, याला बाहेर काढा. ते म्हणलं बाहेर काढण्यापूर्वी ऐका, ज्या स्वयंपाकाची स्तुती तुम्ही करायला लागलात तो सगळा स्वयंपाक मी माझ्या या हातानं केलाय म्हणला. कशानं केलाय? या हातानं केलाय म्हणला, या हातानं. आणि आपलं एक काम आहे म्हणलं, आपण पुऱ्या लाटायला पोळपाट घेतच नाही. पुढचं सांगत नाही, आता तुम्हाला जेवायचंय. लोक म्हणले 12 वर्ष उपवास झालेला परवडला, पण ह्याचा स्वयंपाक. सगळे लोक उठून वाटायला लागले. कळाला का नाही दृष्टांत? स्वयंपाक सुगंधी आहे, चवदार आहे, पण करणारा अमंगल असल्यामुळं खाणाऱ्याला आवडत नाही. परमार्थ चांगला आहे, पण ज्याचं मन अशुद्ध आहे त्याचा परमार्थ देवाला पटत नाही. तंबाखूची पोडी तोंडात टाकून रूप पाहता म्हणणारच देवाला पटत असेल. पडद्याच्या मागे जाऊन चुना लावाले,
कोणाचं कीर्तन आहे राज? हाय बुवा म्हणलं तिकडला. बरं असू जा कोणी बी. लय कुष्ट्याच्या लोकांनी सप्ताह मोठा केला म्हणला. माणसंही भरपूर जमायलीत. एवढा मंडप एवढ्या गारव्यात भरायला नवलच आहे बुवा म्हणला. दुसरा म्हणू लागलं जरा कमी खाय तुला भजन म्हणायचे. अरे हे खाल्याशिवाय भजन येतच नाही म्हणला. तोंडात पुडी बापा बापा बापा. ते तंबाखू खाणारा मनुष्य पुडी. 2 घरं नेहमी घाण मारा. 2 घर कोणते कोणते? ज्याच्या घरी कोंबडे त्याचं घर आणि तंबाखू खाणाराचं घर कधी बघा गदळच. ते कोंबड कवाही पिळी पिळीन हे कवाही पिची पिची. म्हणून तुकोबाराचं प्रमाणे भजन ते ओंगळ वाणी. भजन ते ओंगळ भजन ते ओंगळ आ भजन ते ओंगळ वाणी. नरका जाणे चुके ना. नरका जाणे नरका जाणे नरका जाणे चुके ना. भजन ते ओंगळ वाणी. बाबा परमार्थ थोडाच करा पण शुद्ध होऊन करा. महाराज म्हणले मनोजय वासना तोडोनी करी बिमोडी. मनपूर नगर पाहता दुर्गती थोडी. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार झोडी आणि अखंड परमानंद सिंहोनी उभवे गोडी. पण माणसानं कशाकडेच लक्ष देऊ नये जगात. समाजाकडे देऊ नका, धनाकडे देऊ नका, मानाकडे देऊ नका, प्रतिष्ठेकडे देऊ नका. फक्त लक्ष आपल्या मनाकडे द्या. ज्याने मन सांभाळलं त्याला सर्व मिळालं आणि ज्याला मन सांभाळता आलं नाही त्याचं सर्व गेलं. काय नहुष स्वर्गाधिपती झाला परी रहाटी माझी भांबावाला. एवढं मिळून उपयोग झाला का? वाया गेला. शेकी भुजंगत्व पावला. मनानं धोका दिलास विठाला. मनाकडे लक्ष द्या. आपलं मन शुद्ध झालं. पण मन करारे निर्मळ म्हणले नाही का? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आणि मोक्ष अथवा सुख समाधान याचे. कशाकडेच लक्ष देऊ नका. जगात लक्ष देण्यासारखी गोष्टच नाही. मनाकडे लक्ष द्या. ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या मनाकडे लक्ष दिलं ते तरले तरती हा भरवसा. आणि ज्यांनी मनाकडे लक्ष दिले नाही बुडाले तयाचा मुळ ना मार्ग. ज्यांनी मनावर अंकुश ठेवला नाही वाया गेलेल्याची संख्या मोठी आहे. आज मन कधी धोका देईल काही सांगता येत नाही. मोठ्या मोठ्या महात्म्यांनी मनाच्या पुढे हात टेकले. तुकोबाराय सुद्धा म्हणले काय काय करीतो या म्हणा. परिनायके नारायणा करू नये त्याची करी विवंचना. आणि नेवू पतना आदरिले का पलतिया सवे धावे सैराट. वाट आडवाट दरे दरकूट न विचारी कुडे कपट. घात बळकट मांडियाला. या मनानं मोठ्या मोठ्यांचं वाटलं केले. कुणाकुणाचं केले नाथ महाराजांना यादीच लिहून काढली. महाराज हे तुम्हा आम्हाला कळावं की एवढे मोठे माणसं जर मनानं वाया जाऊ शकते तर परभ्यानं नाचायची काय गरज आहे. परभ्या म्हणजे माझं नाव प्रभाकर आहे हो. नाही तर काही म्हणतील कुष्ट्याचे माझं नाव त्यानं घेतलं ह्याची बघून नको बाबा गावाच्या बाहेर जाऊ दे. विठाला विठाला. सांगा नाथ महाराज यादी आम्ही ऐकायलाच बसलो. हे तर बाकीचे आहेत की कामाजी कोतवाल येणे. हरिहराची आब्रू घेतो भय नाही त्याशी. जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. हरिपाठ पाठ करणाराची कुठं गंती लाव.
ते अजून म्हणाले पैसे घे अनंतान सदाशिव चुलीच्या बाहेर उभा त्रिगुण आसार सत्वर उच्चार प्रल्हादी बोंबलला आणि ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान. मोठमोठ्या ऋषीला नाही समजलं. धडक मारिली नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण यडका मदन तो केवळ पंचान 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 धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा केला ब्रह्मयाचा मातेरा इंद्र चंद्राशी तलारा लाविला जेणे तो केवळ पंचान आता हे महादेव म्हणजे कोण्या ग्रामपंचायतचे सदस्य आहेत काय नाही. महादेव बडा देव सब देवन का बाबा. पण त्याचा कुटाला सांगितलंच ना महाराज. काही काही कुटाने झापून ठेवावं लागते तर काही कुटाने उघडी करावं लागते महाराज. कशासाठी? वाया जाणारी पुढची पिढी वाया जाऊ नये. पुढचे माणसं सांगावं लागेल का नाही बाबा पुढे जाऊ नको आताची गाडी पलटी झाली म्हणावं लागेल का नाही. का? पुढे रस्ता नाही मोठाचे मोठा खड्डा आहे आणि मग सांगावं लागेल. काय काय वेळेला त्याच्या गाडीचा फोटोही काढून व्हॉट्सअपवर टाकावं लागेल. अशी गाडीची अवस्था व्हाली. म्हणजे त्या मार्गाने जाणार माणूस म्हणते बा सप्त्याला जायचं पण या रस्त्याला नको दुसऱ्या जाणार. पण काही काही लोक सांगतच नाहीत. एका गावात श्रावण महिन्यात पाणी घालायची पद्धत मारुतीला. पाणी घालायची पद्धत मारुतीला. पण एक जण पाणी घालायला गेलं. लोक मात्र विचित्र. आता मारुतीच्या बिंबीत बोट घालायची काही गरज आहे का? सांगा बरं मला. सगळा देव स्वच्छ करता 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 त्या नाभीमध्ये बिंबीमध्ये मारुतीच्या बोट घातलं. गारट्याला 7-8 महिने झालं. एक इचू महाराज तपश्चर्या करीत बसलेले होते. विंचू तपश्चर्या करीत बसला होता. त्याला वाटलं मोठा महात्मा दर्शनाला आला. त्यानं बोट घातल्यावर नांगी हाणली की ह्याला स्वर्ग मृत्यू पाताळ एकदाच आठवले महाराज. मागे फिरल्यावर दुसरं पाणी घालायला आलं होतं. यानं असा बोट केलं. असं केल्यावर काय झालं म्हणले तुम्ही नाभीमध्ये बिंबीमध्ये बोट घातलं बाहेर काढल्याबरोबर तर तुम्ही फार असं हेच झालात. त्यानं सांगितलं ब्रह्मसुख आहे बिंबीत. त्वरित मोक्षण 1 मिनिटात ब्रह्मज्ञान. असं दुसरंही गेलं. अख्ख्या गावानं बोट अख्खं गाव नाचलं. पण सांगणारा मोठ्या मनाचा नव्हता. त्यानं सांगितलं अरे मध्ये बोट घालू नका. विंचू बसलाय म्हणल्यावर गावाची आग काही काही आग करायच आलेली असते महाराज गावाची. सांगूच नका प्रकाराचे 3 तुका म्हणे केले म्हणून लय माणसाच्या नादाला लागू नये. हे कीर्तन ऐकायच बरे आहेत संगत कराय बरे नाही. ते कोण? तुम्ही नाही तिकडे दुसरे विठ्ठला मुद्दाम सांगितलं नारद आमच्या नाथ महाराजांनी. अरे एवढी मोठी मोठी माणसं वाया जाऊ शकतात. जरा तुम्ही जपून राहा. धडक मारिली शंकरा. भांडण झालं एकदा पार्वती आई साहेबाचं यांचं आपल्या. हे आपले काय मी नाव घेतलं महादेवरावाचं. हो भांडण झालं. आता 2 माणसं 2 भांडे 2 माणसं एकत्र आले की संवादातून वाद होतोच ना. जल्प वितंड वाद हे प्रकार आहेत. काही काही आपले बोलत बोलत लागत आहेत माणसाचं. भगवान शंकर म्हणले पार्वतीला पार्वती नेहमी उठलं की मलाच बोलायलाच म्हणले. किती मी चांगलं वागलं काही केलं तरी कंपनीच्या बाईचा फोन जरी आला ते असते की तुमचं बॅलेन्स संपले
म्हणून सांगत या, इतका जरी आवाज ऐकला तर एका बाईनं 3 दिवस नवरा पावसात उभा केला महाराज. आपण बायको केली नाही ती ह्याच्यासाठीच केली नाही, नकोच गड्या म्हणलं, भानगडच नको आपलं. हा काय होईल, खाण्यापिण्याचीच बेजारी होईल की. आणि आपण सकाळी आशिष महाराजाला बी राय दिली, महाराज काय बी करा पण तेवढी जात करू नका म्हणलं. बायको केली की उन्हाळाच विठाला विठाला. मी काही म्हणलो नाही, हा काही म्हणलो नाही. नाही बाबा, अजून जायचंय मला इथून. इथले देव आहेत, इथले देव आहेत चांगलं. तुमचं काय नाही, तुमचं काही नाही. जेवाय हाय बरं का पुन्हा आपल्याला आहे. काही उठलं की माझ्या सगळंच भांडण. चाललो घर सोडून, आता येणारच नाही म्हणले. बघ तुझा तुझा संसार कवर सहन करावं माणसानं, किती चांगलं वागलं तरी तुझं आहेच माझ्या संग. ती म्हणली, ह्या बघा भीती दाखवूच नका. तिला माहित होतं कुष्ट्याला सप्त्याला जाते आणि सप्ताह संपला की घरला येते. संसारात 2 गोष्टी असतात, अनुताप आणि संताप. आणि परमार्थात 2 गोष्टी असतात. हे आपल्या परमार्थात अनुताप आणि वैराग्य, आणि संसारामध्ये संताप आणि वैताग. टिकतच नाही. एक जण माझ्याकडे आश्रमात आलं होतं बाबा. म्हटलं ना आपल्याला घरला जायचंच नाही, आता तुमच्याच सानिध्यात राहायचं. चांगली गोष्ट आहे, राह बाबा. मेलो तरी प्रेत घरला न्यायचं नाही म्हणला. आणि कुणाचाही फोन आला तर मी इथं नाही म्हणून सांगायचं. कट्टाळा आला मला, करू नये तेवढं केलं परी कुणालाच उपकार नाही. पोरगा म्हणले केलं, दुनियानंच केलं का तुम्हीच केलं. बायको म्हणल्या तुम्हाला काही कळत नाही. सुन म्हणती मामा कोपऱ्यात बसा, तुमचं काही इथं काम नाही. काय जिंदगीला चव आली म्हणला महाराज माझ्या. एवढे कष्ट केले, कोष्ट्यात कुणाचा बाण ठुला नाही, कुणाची वैरण ठुली नाही, सप्त्यात चप्पल ठुली नाही म्हणला कुणाची. सालाच्या चपला मी सप्त्यात गोळा करीत होतो. एवढा चिकाटीनं संसार केला, माझा असला उन्हाळा जातच नाही घरला. जाऊ नको बाबा, राह म्हणलं, इथं मलाही माणूस पाहिजे सगळं. 2-3 दिवस सकाळी उठू लागलं, काकडा कोष्टी बाबाची ज्ञानेश्वरी लावू लागलं. त्या महाराजा आमच्या आश्रमात 2च गोष्टी चालत्यात, एक कोष्टी बाबाचा काकडा आणि त्या तुमच्या भागातल्या महाराजाचा हे कोष्टी बाबाची ज्ञानेश्वरी. ते काकडा काय महाराज म्हणते, हा दिगंबरोबाचा काकडा, हे स्वतः सुरू असतोय. म्हणलं बरं. काकड्याला उठू लागलं, देवपूजा आरती बिरती सगळं व्यवस्थित करू लागलं. 2-3 दिवस झालं दिसलंच नाही महाराज. मी एकाला विचारलं, ते बाबा कुठे गेले? गंगेला स्नानाला गेले, ते आलेच नाही. म्हणलं मी गेलो. बाबा घाटावर कपाळाला हात लावून बसले होते. बाबा आश्रमात कोणी काही बोललं का? नाही 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 कोणी बोललं नाही. मग आज का पूजेला नाहीत, पाटाला नाहीत, आरतीला नाहीत, रोज घंटी वाजवत होतात, आज ती नाही. म्हणला ना खरं सांगू का? म्हणलं सांग. सकाळपासून नातवंडाची यादच आल्या म्हणला, कर्मच न झालं. जाऊ का? अरे बाबा माझं काय बंद पडलंय म्हणलं. माझे 2 धोत्र घेऊन गेला, आलंच नाही अजून महाराज. बाबा झडझडोनी वहिला निघण ये भक्तीचे वाटे लाग. त्याला माणूस बहादर लागतोय. नेबळट माणसाचं काम नाही परमार्थ. घर सोडून आळंदीला राहायला आणि संसार सोडून देवदेव करायला माणूस हिम्मत वाजू लागते. आत्ता 7 वाजले की तुम्ही घड्याळ बघू बघू सुरू होते महाराज. हे तुमचं काम न होय. याला विरळायसा कोणी तुका त्याशी लोटा आस्तेची या महापुरी निगता अति कोटीवरी प्राप्तीची पहिलं तिरी विपाईला निघे. विरळा पावे अवघड गोवे आणि तुका म्हणे येते पाहिजे शूर. म्हणले बस निवड येतो बळी विरळा शूर. बहादर मनुष्य लागते प्रपंच सोडायला. महादेव होते ते. पैवैराग्य महापावके जाळी निघाली बरोबर. आले वनामध्ये श्रीराम जयराम. पार्वतीला वाटलं कुष्ट्याचाही सप्ताह झाला, महाशिवरात्री झाली, पाडवाय आला तरी गुढी लावाय नवरा घरी नाही. पार्वतीने जाऊन 10-5 वेळा हात, मालक चुकले, जरा माझ्याकडे बघा, हो का मी तुमचीच बायको आहे. जरी रेंज कमी आली यायला वायफाय जोडावं लागते. म्हणले असं चला. महादेवानं डोळे उघडूनच बघितलं नाही. खूप माणसं मध्यस्थी घालून माऊलीला पाठविलं. या आपल्या महाराजाला काय नाव आहे ह्याचं, सतीश महाराजाला, या अलीकडे महाराज, हा रोहन महाराजाला पाठविलं, हे मृदंग्याला पाठविलं, ह्या मृदंग्याला पाठविलं.
हे तर मोडूनच आले, जोडून नाही. काय करावं आता भाऊ. पार्वती म्हणली संसार मोडते आता माझा, नवरा काही याचा वाण नाही, पक्का रामभाऊ महाराजाचा शिष्य झाला. नारद ऋषी भेटले, पार्वती चिंता करू नको. का सांगतो म्हणले, तुला काय चिंता आहे? नारदजी तुम्ही संत मायबाप माझ्याकडे बघा, मालक घरला येईनात हो, काय करावं? एवढंच 200 रुपयात मालक घरला आणतो म्हणले. 200 रुपयात 200 रुपयात काय करू? काही नाही, आणि इकडं कागद. सुरुवात केलं. एक पावडरचा डब्बा, लिपस्टिकची बॉटल, एक परस त्याच्यात ईद जात नाही, त्याचं नाव परस महाराज. काय नाही काय, कुणं काढले की ते काढणारच भेटणं झालाय मला. आणि मध्ये काही नसते, एक टिकल्याचं पाकिट, पावडरचा डबा आणि एक कांगवा. मंडपात एक जणाची प्रस विसरली, ते आलं घेऊन एक जण. ना एवढी पुकारायची गरज नाही म्हणलं, ते शोधित येते. शोधित बी आहे ना म्हणलं, बघा तरी मध्ये काय. बघितलं ते काही नव्हतं, काही नाही. मी सांगितलं तेवढंच होतं. एक जण मला टिकल्याच्या पाकिटाचं काय करावं, तू एक लेन मला. आणि पावडरचं काय करावं, मृदंग्याला देऊ म्हणलं. ते म्हणला लालीचं काय करावं, ठेवून दे, कामाला येईन. सप्त्यात दगडावर लिहायला होतंय ना, गाड्याची पार्किंग इथं करा. ते आणलं सामान, सांगितलं एक कर. चांगली साडी वगैरे हो घातली, पण नेहमी सारखी नाही. 9 वारी नको, 6 वारी, जरा चमकी. असं तोंडावर पदर घेऊन मी सांगतो तसं करणं. आले वाला भगवंतांचं भजन सुरू आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पार्वती माता आईसाहेब आल्या, पायात बांधलेले घुंगरा अशी वाजविल्या बरोबर तर 8 सव्वा 10 झालं. लय वाढली की मला. 8 दीड 12. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. पार्वतीनं श्वासावूनच ओळखलं मालक बिघडलेत, पण नारदानं सांगितलं होतं घरी आणीपर्यंत तोंड दाखवू. घुंगराचा आवाज ऐकल्याबरोबर तर भगवान शंकर उठले, सुरू केलं मला घुंगराच्या. बाबा घुंगराच्या बॉलवर 200 एकर जमिनी घातल्यात माणसाने. आणि महादेव काय चीज आहे. नाचत नाचत पुढे पुढे पार्वतीने शंकर पाठीमागे. प्रिय तुझं मुख कमळ दाखवते म्हणली. घरी चल तुला पुरं दाखवते आता. आणल्यावर असा हात पकडला, प्रिय मुख कमळ दाखव म्हणलं. असा पदर माग केला की पार्वती तू येस का? महादेव पंक्चरच झाले मला. पार्वती म्हणली ते सांगू नका, तुमचं भजन हेच आहे का सांगा. मी तरी म्हणले सप्ताह आलं की पळालाय, सप्ताह आलं की पळालाय, तो हप्ता आता कळाला म्हणले. हे कशासाठी सांगितलं? एवढे श्रेष्ठ श्रेष्ठ लोक जर या लांछनाला प्राप्त होऊ शकतात, तर आपल्यासारख्या साधकाला जपून चालायची गरज नाही का? अरे आपण सामान्य आहोत, ते अवतारिक आहेत. त्यांनी ही लीला का केली? भ्रष्ट शंकर होऊ शकत नाहीत, पण मागून येणाऱ्या पथगामी लोकांना हे दिशागामी ठरावं म्हणून लीला केली. भगवान जे करतात ते तुमच्या आमच्यासाठी, त्याच्यासाठी नाही. पार्वती शुद्ध आहे, निश्चल ब्रह्म आहे शिव म्हणजे. पण तरी सुद्धा येणाऱ्या साधकाला म्हणून तर परी आवश्यक पांडवा, आयसा ठाव जोडावा, तेथ निगुड मठ होवावा का शिवालय. याला पाहिलं की वैराग्य निर्माण होतं. विठ्ठला सुचो देशे पृथ्वी, साधकाला सांगितलं ना असं आहे. म्हणून तुकोबाराय मनाला म्हणू लागले, म्हणा आपलं फार काय टाइम झाला. टाइम काय झाला? टाइम कसा होईना झालाय? म्हणा काय महाराज बोला पटकन. आता आपलं चांगलं झालंय बरं का. काय चांगलं झालंय महाराज आपलं? काय चांगलं झालं? अरे अप्राप्त असणारी आपल्याला प्राप्ती झालेली आहे. जे जगात दुर्लभ आहे, जगात जे दुर्लभ आहे आणि त्याची प्राप्ती आपल्याला झालेली आहे. अप्राप्त असणाऱ्या गोष्टीची प्राप्ती आपल्याला झालेली असल्यामुळं आता म्हणा काय प्राप्त झालं आपल्याला, जे कुणालाच झालं नाही ते. या जगामध्ये महाराज म्हणतात, बहु अवघड आहे संत भेद, बहु अवघड आहे संत भेद, बहु अवघड आहे संत भेद, बहु
अवघड आहे. पवना घालावेल पालाण, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परित्या साधूचे नकळे महिमान. महाराज म्हणतात चंद्रामृत सुखे सेववील, आस्था जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तर प्रत्या साधूची भेटी न होईल गा. चंद्रामृत हाता चढे, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, हरिप्रियाची भेटी ना तोडे. हे दुर्लभ भाग्य गाडी मनुष्य देही. अवघडे होऊच शकत नाही. पण त्याच्याही पेक्षा महाराज म्हणतात साधूची भेट देवापेक्षा दुर्लभ आहे. पण म्हणा आपलं काहीतरी पुण्य तिळतिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मे जोडे. आर्थ काम चाडणा ही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या वर्ती समाधानी, तया साधू भेट देती, अनंत जन्माच्या पुण्याचा उदय झाला आपला. आणि काय झालं? भाग्य उदयाला आलं म्हणतात. बरं सांगा म्हटले भाग्य उदयाला आलं, मग आपलं भाग्य वेगळं आहे. संसारिक माणसाला विचारलं काय झालं? नशीब काढलं म्हणलं, पोराचं भाग्य उदयाला आलं का? चांगल्या घरची बायको मिळाली म्हणलं. मग त्याला जरा थांब, कातड काढी ती भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा. मग काय निकटवास बरा संत वै, हे भाग्य बाबा. हे बायको मिळणं, नोकरी लागणं, पैसे मिळणं, मोठ्या मंडपात कीर्तन मिळणं, बिदागी जास्त मिळणं, फार प्रसार प्रचार होणं, फॉलोअर्स मिळणं, हे भाग्य आहे. पोह्यानं प्रारब्धानं. अशा संतांच्या समोर कीर्तन करायला मिळणं हे भाग्य आहे. विठ्ठला एवढा मंडप होता, 10-5 लाखाचा मंडप, पण एवढे मोठे महाराज त्याच्यात झोलकरला कीर्तन मिळालं. काय मोठेपण आहे काय? हा हा मोठेपणाने हे प्रारब्धाने मिळते, हे भाग्यानं नाही. मग भाग्यानं काय मिळते? कोष्टी बाबासारखे संत, पुढे राम बाबासारख्यांच्या पुण्यतिथी सेवा ही भाग्यानं. मोकळा मंडप लग्नाची ह्याच्यापेक्षा दुप्पट मंडप आहे. तर बसून बसून कटाळा आलाय, ते नाचणार नवरदेवाला येऊच देणार महाराज. मग काय ते भाग्य आहे का? रामभाऊ सारख्या सत्पुरुषांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन मिळणं भाग्यानं, कोष्टी बाबासारखे संत पुढे ऐकायला भाग्यानं, माऊलीसारखे गायला भाग्यानं, तुमच्यासारखे अशी माणसं पुढे भाग्यानं. प्रारब्धान नाही, प्रसिद्धी प्रारब्धानं होते आणि सेवा भाग्यानं मिळते. लक्ष लावून ऐका. काय करता प्रसिद्धी घेऊन? लय माणूस मोठा झाला, काय होणार? पटकन बोला, सोडतो. एखाद्या माणसाची जगात आहे, मानेल तो देईल काही, न मानेल तो नेईल काही. मी सांगितलंच नाही एके दिवशी, जगात खूप प्रसिद्धी झाली, काय फायदा? मोक्ष मिळणार आहे का? नाही. आणि कोणी मानितच नाही जगात, काय कोणी आपल्या नरकाला घेऊन जाणार आहे का? नाही बाबा. पण संत सेवा भाग्यानं मिळते. संसारातल्या सगळ्या गोष्टी प्रारब्धानं आणि परमार्थातल्या सगळ्या गोष्टी भाग्यानं. मग काय झालं? महाराज म्हणतात पुण्य फळले बहुता भाग्य उदयाचा सन्मुख को संत चरण सांगितलं. कोष्टी बाबा पुढे म्हणून धाडच करून सांगितलं. मला 2च बोल येतात मृदंग्यावर वजन पाडायला. संत चरण पावलो पावलो
याच्यामुळं फायदा असा झाला, भाग्याचा उदय भाग्याचा भाग्याचा उदय, भाग्य उदयाला आलं. आणि कशामुळं प्राप्ती काय झाली? जोडी म्हणजे प्राप्ती. ते हे जोडी ही कमाई या संतान, ही पुण्याची कमाई साधूच्या चरणापर्यंत घेऊन आली. जोडी संत पाय, काय भाग्य कुष्टेकरांचा रामभाऊ सारखी संत मिळाली. या गावाचं पुण्य असलं पाहिजे, कोणी एका माणसाचं नाही. एकाच्या पुण्यावर संत येत नाही. गावाला आले म्हणजे गावाचं पुण्य, भूमीचं पुण्य, इथं होऊन गेलेल्या महापुरुषांनी केलेल्या साधनेचं पुण्य. म्हणून एवढा उत्सव, एवढं अन्नदान, एवढं नामचिंतन, एवढा मंडप गच्च भरला एवढ्या थंडीचा. ते हे जोडी संत पाय. बरं, कमाई झाली बाबा. आता कसं आहे, चांगल्या माणसाचं झाल्यावर आपल्या वाईट वागण्यानं चांगल्याचं नाव जाऊ शकते. कुणाचा शिष्य आहे होय, फलाण्या महाराज आहे, गुरुच बेकार होता. बाबा, आपल्या वागण्यामुळं मायबापाचं नाव जाते, गुरुचं नाव जाते, परंपरेत चूक करतय एक आणि भोगावं लागते. सगळ्या घराला, गावाला, संप्रदायाला भोगावं लागते. वागतय एक बेकार वागलं म्हणून लोक त्यालाच माफ करीत नाहीत. सगळी दुनिया सारखीच आहेत काय की म्हणून चष्मा तसाच वापरीत आहेत माणसं. एखाद्या महाराजाचं काही होऊ द्या की असं रे सारखेच आहेत रे, ते झालं. बरं का उठालीत माणसं? उठू नका, लेकरासाठी जात उठू नका बरं का, मी सांगालो. मग भाग्याची प्राप्ती झाली, संतांच्या चरणाची प्राप्ती झाली आपल्याला. ते हे जोडी संत पाय, जोडी म्हणजे कमाई संत पाया झाली. अप्राप्त आहेत, दुर्लभ आहेत, दुर्गम आहेत, पण मिळाले. किती दुर्लभ आहेत? महाराज म्हणतात याच्या इतकं दुर्लभ काही नव्हतं, पण सुलभ झालं आम्हाला. आमच्या पुण्यामुळं झालं, काही सुकृतामुळं झालं, सद्गुरूच्या कृपेनं झालं, हे प्राप्त झालं आम्हाला. संत मिळाले. पण म्हणा, तू जर चुकीचं वागलास तर आपलं काही जाणार नाही, आपण शून्यातलेच आहोत. पण चांगल्या माणसाला खाली मान घालावं लागेल. मग महाराज मी काय करू? वाईट दुर्बुद्धी सुचूच नाही, याच्यासाठी काय करू? बाबो एक आहे, दुर्बुद्धी सुचू नाही वाटत असेल तर नेहमी सत्संगात आणि भगवंताच्या नामात राहा. शाळेमध्ये विद्यार्थी गेला की त्याचा अभ्यास आपोआप होतो, आणि संत संगतीमध्ये मनुष्य राहू लागला आणि नामचिंतन करू लागला की दुर्बुद्धी सद्बुद्धी आपोआप बनते. महात्म्याच्या सानिध्यात राहायला मनुष्य दुर्बुद्धी निर्माण होऊ शकत नाही, कारण संताजवळ दुर्बुद्धी जातच नाही. त्यांच्या वलयानं दुर्बुद्धी सद्बुद्धी निर्माण होते. अमंगळ लोक सुद्धा मांगल्यत्वाला प्राप्त होतात, असा संतांचा महिमा आहे. म्हणून तर संतांनी प्रार्थना केली, देवा आम्हाला काही नको, एकच करा, संत संगती दे चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा, हाची भाव माझी आजीवा, पुरवी देवा मनोरथ मज दे तयाची संगती, संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारे श्वानयाती. का महाराज म्हणतात बाबा त्यांच्या संगतीमध्ये राहावं, आणि संगतीमध्ये राहून काय करावं? काही करू नये, भजन करावं.
तेथे रामनाम. भजनाचा एवढा महिमा आहे, ज्याच्या मुखात नित्य भजन आहे. आता बाबाच्या बोटात बघा, ते जेवायला बसलं तरी यंत्र बोटातच असते, ते जेवताना डाव्या हातीकडे ठेवते, असं सारखं सुरूच. ते ज्ञानेश्वरी तरी सुरू ऐकायला इतका. 3 दिवस झालं मी पाहिलो त्यांना. आराम नावाची गोष्ट आहे का? तुम्ही तरी सांगा कुष्टेकर. सदा बाबा कुठं बसलेले आहेत? सकाळी जे येतात ते मध्यान्ह काळात भोजनाला. आज दिसले मला 2 दिवसात, आज दिसले, पुन्हा कीर्तन सुटल्यावरच भेट होते. आणि ते काही फार बोलत नाही, 2 गोष्टी बोलायच्या, बस काहीतरी आपलं निघाले पुढे. कुणाशी चर्चा नाही, वेळ नाही, काही नाही, काही नाही. हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. रिकामं डोकं राहिलं. चटया फाडीत बसलेल्या चटया या. त्या मंडपवाल्याला विचारा, वर्षाला चटया बदला लागतात, सांग बरं कर, बदलाव लागते नाही. हे बसलेली दोरे. आता ती माझा दोस्त झालाय म्हणून मी सांगालो. रिकामं राहू नका, काहीतरी करा, करा करा लागपाट. महाराज म्हणतात की बाबो, नेहमी बुद्धी व्यग्र ठेवा, मग्न ठेवा. अशी राहू शकत नाही. मग काय कर म्हणा, एकच कर. देहानं कुठं जरी असलास तरी संतांचे चरण सोडू नको. ते थोनी या नोठवू, 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 म्हणा एक कर. साधूच्या चरणापासून हे मस्तक बाजूला नेऊच नको. नेहमी संत सानिध्यामध्ये राहिलास की दुर्बुद्धी येणारच नाही. कुठपर्यंत? माणसाला वाया जायची भीती कुठवर आहे? मरण येत नाही तर. मेल्यावर काही भीती आहे का मड्याला वाया जायची? प्रेताला भीती आहे का काही? तरी लोक धरून बसते तो त्या प्रेताला. असं एकाला मी विचारलं, प्रेताला का बांधते? एक जण उठून घरला आलता म्हणले. माणसाला अभ्यास करायची गरज कुठवर आहे? परीक्षा येत नाही तिथपर्यंत. आता आपल्याला 4थीच्या पुस्तकाची काही गरज, आता ज्ञानेश्वरीची गरज आहे आपल्याला मरेपर्यंत, पण 4थीच्या पुस्तकाची आहे का माऊली? नाही, गेले 4थी संपली. आता आपलं तर लय शिक्षण झालं बुवा. भारतात पदवीच नाही ठेवली आपण. हा बरं, तिथं राहा. कुठपर्यंत राहा? मरणा वाचोनी. महाराज, या संप्रदायात इतिहास आहे. काही काही महात्मे देह सोडला तरी संताच्या चरणावरची भावना सोडली नाही, श्रद्धा सोडली नाही. एक दृष्टांत सांगतो. आपले सुदुमरेचे संताजी बुवा जगणारे. हा, आणि तुकोबा एकदा बसले होते, गाथा लिहायचा नसे, बसल्या बसल्या, संतोबा काय बेजार व्हायला तरी माझ्यासाठी. दिवसभर जनावर चारायचे, शेतातले कामं करायचे, संध्याकाळी माझ्यासोबत रात्रभर कीर्तनला उभे, सकाळी कामाला उभे. राजे हो, तुमचे उपकार कशाने फेडू रे बाबा, काय देऊ तुम्हाला सांगा. संताजी बाबा म्हणले, महाराज काही नको, काय पाहिजे आम्हाला? तुमच्या आशीर्वादानं पोटापुरता आहे, खायला मिळते, अंगाला कपडा आहे, सर्व काही आनंद आहे. म्हणले, अरे पण काहीतरी माग जा की मला. महाराजाकडे पावर होती ना, सोने कराय, राखाचा पाक, मेलेलं माणूस उठविलं. महाराज काही असे होते का? तू गोबर आहे, काही नका महाराज, एवढंच करा. मी जर गेलो तर माझ्या अंत्यसमयाला तुम्ही या, तुमच्या हातानं 3 मुठी माती माझ्या मस्तकावर टाका. गुरुनं हात ठेवला, माझ्या जन्माचं कल्याण झालं. म्हणजे द्या वचन, दिलं वचन. पण
पण आता कुणाचं आयुष्य कधी संपल काही सांगता येते का मला? कर्म आहे हो म्हातारा आधी जाणं, पण ते काही न सांगता येत नाही. ज्याचं संपलं त्याला तिकीट निघालं की बसावंच लागतं. एवढा सप्ताह होत्या की चल बस, नाही हो आज पनीरची तेवढी खाऊ द्या बस म्हणालो की नाही जमत मानत, नाही येत नाही सप्त्यात. पण महाराज अगोदर वैकुंठाला गेले तुकोबर आहे. निळा म्हणे महाराज म्हणे रामेश्वर सकाळा पुसोणी गेला तो विमानी, गेले महाराजवरी. महाराजवरी गेल्यावर निळोपा राहिला आणि हे आपल्या संताजी बुवा जगणारे बुवाला कळालं. महाराज गेले म्हणून कळालं तरी हट्ट सोडला नाही. एके दिवशी संताजी बुवानी प्राण सोडला. तेली होते ते सगळे लोक गोळा झाले. मग त्यांचा केशव नावाचा मुलगा सगळा समाज गोळा झाला. संताजी बुवाला मग ती झोळी केली, आंघोळ घातली, बस हे गोपीचंदन सगळं लावलं आणि समाधी देतात ना त्यांच्या ह्याच्यामध्ये, ती समाधी द्यायला नेलं. खाली ते मृत्यूभूमीमध्ये खाली पूर्ण म्हणतात आपल्याकडे, ते मध्ये ठेवलं. आरती वगैरे केली, भजनाने भजन केलं. सगळ्या लोकांनी दुःख झालं. बाबा महाराज बी गेले, संताजी बुवा बी गेले, सगळा समाज रडू लागला. हां मग काय करावं, महाराजांनी समाधी दिली, पुरलं आणि सगळे लोक घराकडे निघाले की संताजी बुवानी अशी मानवरी काढली महाराज. आता मला सांगा, एखाद्याच्या अंत्यविधीला आपण गेलोत आणि ती गेलेलंच माणूस उठलं, धोत्राचा कलर कसा होईल? हळदी उडी पिवळी, चापे कळीचा. सगळे लोक माग आले, काय झालं काय झालं काय झालं. नीट पुरा म्हणले, पुन्हा पुरलं, समाधी दिली. 2दा 3दा. शेवटी लोक पाहुणे रावळे म्हणले त्या पोराला, बाबा तू हा बाप बघून घ्या, आम्ही शुगरचे पेशंट हो, जेवावं लागते म्हणले. गेले सोयरेदारी निघून महाराज. दोन्ही हात जोडले मुलानं, बाबा काही चुकी झाली का माझ्याकडून? काही सेवेत कमी पडलो का? काही चुकीचा पाऊल पडला का माझा? का माझी परीक्षा पाहिलात? सोयरेधारे सगळे निघून गेले, अजून मी इथंच आहे स्मशानात. तुम्हाला खाली घातल्याशिवाय मला घरला जाता येत नाही. काय झालं म्हणल्यावर प्रेताला वाचा फुटली. बाळा तुझं काही नाही, तुझ्यासारखा पुत्र पोटाला जन्माला आला, मी भाग्यवान आहे या प्रपंचामध्ये. पण एक गोष्ट मात्र आहे, ज्यांनी वचन दिलं होतं ते आले नाहीत म्हणले. कोण? माझी श्रीगुरु. बाबा तिथं वैकुंठाला गेले, तुला ह्याच्यातलं कळत नाही, जाय घरला. बघून घ्या बाबा तुमचे तुम्ही गुरु शिष्य म्हणले. आणि प्रेतानं भजन सुरू केलं, तुकाराम 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 संताजी बुवा
भजन सोडून आले महाराज वरून खाली. महाराजांना आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे, आलो म्हणे तुका संतुन्या या विष्णू लोका, तीन मुष्टी मृतिका देख तेव्हा लपविले मुखंड. याला म्हणायचं मरणा वाचोनी तसं होई बळकट, माझ्या मना तुरी धीट बळकट होय धट होय. या विषय सुखाच्या पाठीमाग जाऊ नको. विषय सुख क्षीण होणार आहे, पण क्षीण होऊन सुद्धा आपल्याला नरक यातना प्रदान करून देणार हे विषयाचं सुख आहे. विषयाचे सुख येथे वाटे, पण पुढे अवघड मारिती तोडीती वाटच बघत येत महाराज वर यम. एका पोलिसा संघ माझा दोस्ताना झालता बाबा, करतोय मी दोस्ताना. कुठं गाडी पकडली फोन लावा लागते का नाही, का पटका बघून सोडतात ते लोक, काही सोडतात. पटक्याची किंमत महाराष्ट्रात आहे बरं का, अजून या फेट्याची किंमत आहे महाराष्ट्रात. म्हणून मी पटका बाबा 12 महिने डोक्यालाच ठेवतो, लई फायदे आहेत पटक्याचे. त्याला म्हणलं ना एखाद्या दिवशी जर एखादा आरोपी नाही आला तर आमचं अंग सळ 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 करतंय. म्हणलं असं मारायला मिळालं की अंग मोकळं होतं. यमाचं बी काम तसंच आहे बाबा, ते वाटच बघत येणार. सप्ताह सुरू असताना मंडपात कोण आला नव्हता, कुष्ट्यात हुडका शोधा, धरलाच महाराज. परमार्थ करा बाबा, लय मारतेत. असल्या गारव्यात सुंदरीचा ठेकाच तुम्हाला माहित नाही. ती सुंदरी असते की त्याच्या हातात, सुंदरीच म्हणते त्याला. बेद बेद सुंदरी. जरा भाषेत फरक आहे तुमच्या आमच्या, म्हणून कळायचं आहे नाही. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, हा इकडं तसंच आहे, सारखंच आहे. आमच्याकडं ते ठेच हे म्हणतात आपलं चटणी, तुमच्याकडे काय म्हणतात? चटका नाही ना? नाही, मला कोणतरी म्हणलं विदर्भात चटका म्हणतात म्हणून. बरं ते आमच्याकडे लग्नामध्ये ते नवरदेव संघ असते त्याला करवली म्हणते, तुमच्याकडं हा का लांडगे? हा हा एक एक सांगा की येड्यावनी कसं करला मला. हा काय म्हणते? हा ह्याची भाषा आहे कोळा मला. असू द्या, काही जाऊ द्या बा, तुमच्या लग्नात कोणी नाही, मला काय करायचं. बघा असं तिकडे महाराज लोक म्हणतात हो विदर्भात असं म्हणते तसं म्हणतात म्हणून, ती म्हणून विचारायला तुम्हाला मला काय करायचंय. संपलं मग काम झालंय हो का. मग ए फोटोवाल्या जरा खाली बस रे. तुझ्याकडे लोक बघालीत, मला कोणी मग इकेट पडाले तुझ्या फोटोनं. चांगलं आपल्या गावातलाच पोरगा आहे, सात्विक आहे, फोटो काढणार. माझी मग 2-4 फोटो काढले, पुन्हा एक काढ पटक्यावर चांगला. शेवटी लागत आहे हो, गेले दिगंबर. विठ्ठला विठ्ठला. ऐका ऐका, पण महाराज म्हणतात म्हणा तुझ्या पाया पडतो होई बळकट, माझ्या मना तुरी धीट, हे तुने अनुठव माझा. जशी आई लेकराच्या पाया पडते ना, बाळा तुझ्या पाया पडते राजा. तुका आला लोटांगणी, तुका आला लोटांगणी, तुका तुका आला लोटांगणी, तुका आला लोटांगणी, तुका आला लोटांगणी, तुका आला भक्ती भाग्य झाली धणी, भक्ती भाग्य, भक्ती भाग्य. हरी
भक्ती भाग्य भक्ती भाग्य भक्ती भाग्य झाले धने टाळ वाजवा टाळ वाजवा हा टाळ वाजवा भक्ती भाग्य झाले धने भक्ती भाग्य झाली धनी झाली भाग्य आता हळू वाजवा टाळ भक्ती भाग्य भक्ती भाग्य 2 दिवस कीर्तन झाले गाणारच माणसं होते रामभाऊ महाराज आखेगावकर रात्री गाण गंधर्व पंढरनाथ वा सुंदर भजन करणार माणसं होते त्यांचं भजन ऐकावं 3ऱ्या दिवशी लोकांना वाटू नये बुवाला काही आलं नाही म्हणून यांना घ्यायलो बाकी काय काम भक्ती भाग्य बाबा आमचं भजन शिकलेलं नाही हे सेवेतलं भजन आहे बोधे बाबाच्या माग म्हणून आलेलं आहे पेटीवर बोट टाकलं नाही आम्हाला काही येत नाही पण घोळशिल्याशिवाय राहत नाही हे धोनी गोपाल कुमारी ज्ञानेश्वर तुकाराम
आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धणी येतून या उठवू माता मरणा वाचूनी सर्वथा सेवा संपली. वेळ झाली नसली तरी संपली. वेळेच्या आत सोडणं महत्वाचं आहे. जेवढं येत होतं तेवढं सांगितलं. आता तुमचा वेळ जर राहिला असला आता येतच नाही, काय करू आता. जेवढं टिपण होतं तेवढं संपलं. याच्या पलीकडे आपलं येत नाही. मी सांगत असतो आमचं कीर्तन काही अभ्यासाचं नाही, मला काही येत नाही. तुम्ही म्हणाल मग एवढा जोर कशाला? जोर म्हणजे आता ऐकलेलं महात्म्याचं कानात जेवढं साठवलं तेवढं. या महात्म्यांचे आशीर्वाद बाबा पुढं होते. त्यांनी बाबा पुढं असल्यामुळे भीती होती ना आनंदही होता. भीती होती 3 दिवस होती आणि आनंदही होता. आनंद एक होता की त्यांच्यासमोर सांगायला मिळालं मायेत आमच्या ज्यांनी मार्गाला लावलं. आमच्या आजी 100 वर्ष वय आहे आता. बंकट स्वामीपासून महात्मे पाहिलेत त्यांनी. बाबा हजारो पारायणं केलीत भागवताची, एकनाथी भागवताची, हजारो पारायणं ज्ञानेश्वरीची. आता 100 वर्ष वय झालं तरी संध्याकाळी हातात ग्रंथच असतो. तुम्ही कोण्याही वेळेला जरी आलात दरवाजा लोटला की माईचं वाचन सुरूच असतं. वाचन सुरूच असतं. किती पारायणं झाली. डोळे चांगले, कान ऐकायला येतं, चालायला येतं, सगळी भगवत कृपा आणि त्यांचा प्रसाद आहे. आणि आम्ही कुठेही सत्संग असला की त्यांना सोबत घेऊन जातो. कशासाठी? ऐकायला मिळतं 1 आणि आपलं संरक्षण राहतं 2. आता कुठं मुक्काम करायचं, अनोळखी माणसं असतात, काळ कसा वाईट आहे, पण आपली 2 माणसं आपल्या अवतीभोवती असली की ताण नसतो. माईजवळ झोपायला असली काय चिंता आहे. एकटं राहणं, कुठं एकटं, हे फार भीतीदायक आहे सध्याच्या काळामध्ये. म्हणजे धोका काही नाही हो, लोक लांछन लावू शकतात, टपलेले असतात माऊली. आणि माईसोबत असली की काही भीती नसते. मी जवळ माईजवळ, आम्ही दोघं जवळच आपलं अंथरून टाकतो, पडतो दोघं. काही गप्पा मारा वाटल्या तर मी मारतो. 12 वाजले की तिला ऐकाय कमी येतं रात्रीचं. चांगले बा, त्यांनी खूप सेवा केलेली आहे. बाबा, बोधे बाबा, सगळे मंडळी, मारुती बाबा, सगळ्यांची सेवा केलेली आहे. म्हणून या महापुरुषांची कृपा आहे. बरं झालं आज आनंद पाहायला मिळाला. त्यांना सुद्धा बरोबर आलेली माईच्या सेवेसाठी अक्का वगैरे आमच्या सुभाबाई, या बायकांनी आनंद भोगला. माईच्या सेवेसाठी कोणीतरी आणावं लागतं सोबत. पण सगळे 60च्या पुढं असतात बरं का सोबत. 60च्या अलीकडल्या माणसाला गाडीत प्रवेश नाही, कोणी असू जा. म्हाताऱ्या माणसाला गाडी नेहमी उघडी आहे. मग तरुण भजनही जमत नाही, गायक बी जमत नाही, बाकीचं तर नावच घेऊ नका. पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, नाही जमत. नाही उचापत्या करीत बसतील ना गाडीत बसून, नाही जमत. आपली आपली म्हातारी माणसं सोबत असले म्हणजे आपल्याला संरक्षण मिळतं, त्यांचे अनुभव ऐकायला मिळतात. त्यांच्यापासून काही धोका पत्करावा लागत नाही, हे महत्त्वाचं आहे. आणि इथं आल्यावर बाबा आहेत, मला पारायणाला अगोदर माहीतच होतं. त्यांचं सानिध्य मिळालं. ज्यांच्याकडे 3 दिवस मुक्कामाला राहायला मिळालं, काय मंडळी सेवाधारी आहेत महाराज बाबा. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या सगळे. काय ती घरची मंडळी आहेत, काय बाबा त्यांचा केवढा स्नेह आहे. आता आम्ही दोघं उपभोगायलो की जणू काय आपला पोटच्या लेकराला सुद्धा तेवढं कोणी स्नेहाने प्रेम करायचं नाही, इतकं प्रेम आहे त्या घरच्या मंडळीचं. मला खूप आनंद वाटला आणि अंतकरणामध्ये समाधानही वाटलं. आमच्या आशिष महाराजांनी हा योग आणला. या महापुरुषांचे सानिध्य, माऊली, ही सगळी गाणार मंडळी किती तयारीची आहेत, किती वादक चांगले आहेत, गायक किती चांगले आहेत, शिष्टीमवाला किती नम्र आहे, किती चांगला आहे, किती रंग भरतो कार्यक्रमामध्ये. त्याची स्तुती नाही, हे वास्तव आहे. सध्या हल्ली हे मिळणं फार महत्वाचं आहे. नाही तर एक आहे एक नाही. कधी वादक चांगला तर गायक कोंड गप्र, आणि कधी दोन्ही चांगले म्हणलं तर ते पुई मध्ये पांढरी 2 लावा का काळी 2 लावा, त्याचा स्वर शिष्टी मला सोडितच नाही ते. पण इथं सगळं आहे बघा, काय नवल आहे आशिष महाराजांचं, गावकऱ्यांचं. सगळ्यांना नमस्कार करतो. साधा भोळा मनुष्य आहे बाबा मी, मला काही येत नाही बरं का. भाबडा माणूस आहे, चातुर्य नाही माझ्याकडं, साधा भोळा माणूस आहे. काही चुकी हुकी झाली तर क्षमा करा, बाकी काही कळत नाही आम्हाला. फक्त एवढंच करतं, कीर्तन करायचं, सेवा करायचं, तुमच्यासमोर आपलं तासभर बोलायचं. आलो आज कीर्तनाला, आता इथून जायचं आहे, पुढे कीर्तन आहे. उद्या सकाळी 2-3 दिवस तुमचं सानिध्य मिळालं, तुमच्यासमोर बोलायला मिळालं. पण एक सूचना सांगतो, आज मंडप गच्च भरला आहे, रोजच आहे, पण उद्या महाराज येणार आहेत. कोण? श्री गुरु महाराज येणार आहेत उद्या. माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला, माझं लेकराचं एवढंच ऐका, काम धंदा सोडा 2-3 दिवस. आणि महाराजांच्या प्रवचनाला सुद्धा एवढाच मंडप राहील याची दक्षता घ्या. पण असे महात्मे
नेहमी नेहमी उपलब्ध होऊ शकत नाहीत. पण जर प्रवचनाला आहे, थोडी प्रवचनाला थोडीशी, जास्त नाही. आता मला काही नसतं, मला 2 असले तरी 10 असले तरी येतच नसल्यामुळं माणसाची अपेक्षाच नाही काही. पण महाराज येणार असल्यामुळं थोडंसं मंडपामध्ये पुरुषांची संख्या जास्त असली पाहिजे. माता माऊल्यांची रोज एवढीच आहे, प्रवचनाला एवढीच, कीर्तनाला एवढीच, पण पुरुषांची मात्र थोडीशी. दुपारच्या वेळेला मला वाटतं थोडीशी, फार नाही, अर्धे पुरुष असतात त्याच्यातले, पण अर्धे आता तरी कामधंदे बाजूला सारा बाबा. 2-3 दिवस महाराजांचे 3 दिवस असं पुढे भव्य स्वागत करा, त्यांची सेवा करा, त्यांचा ऐका, त्यांचा एक एक शब्द फार मोलाचा आहे. आमच्यासारख्याचं काय घेऊन बसलात, असे ते आलेले आहेत. बाबा आहेत, त्यांचं 3-4 दिवस पारायण आहे, ते श्रवण करा. त्यांची सेवा दर्शन आपल्या जीवनात प्राप्त झाले. ही वारकरी मंडळी सर्व आलेली आहेत. माऊली म्हणजे आमचं वारकरी संप्रदायाचं भूषण आहेत. औंढा परिसरातले आहेत, खूप मानतात लोक त्यांना. आणि इतकं वागणं सात्विक आहे, गाणंही गोड आहे आणि वागणंही सात्विक आहे. महाराज तुम्ही 7 दिवस तुम्ही आता अनुभव घ्या. बाबा जसे आहेत ना, माऊली आमचे तसंच वाटचाल शांततेमध्ये. खूप नम्र माणसं आहेत. आणि ह्या मंडळीचं कौतुक बाबा करावं तेवढं थोडं आहे. काकड्याला तेच आहेत. त्या दुपारच्या महाराजाचं हे होतं ना आपलं प्रवचन होतं, त्याला सुद्धा हेच, हरिपाठाला हेच, आणि कीर्तनालाही हेच, पुकारायलाही हेच. काय सेवा आहे अशी कोण करतं? हे रामभाऊ महाराजाची कृपा आहे सगळ्यावर. आणि रामभाऊ महाराजांनी तुम्हाला दिलेल्या संस्काराची ही जाण आहे, याच्यापेक्षा जास्त बोलत नाही. पुन्हा एकदा मातृशक्ती, पितृवर्ग सर्वांना नमस्कार. मृदंगाचार्य, गायनाचार्य पूज्य बाबांना नमस्कार करतो. माईंच्या बाबाच्या चरणी सेवा समर्पित करतो. चुकी हुकी झाली क्षमा करा. योग्य आहे ते जोग महाराज संस्थेचं, वासुदेव महाराजांचं, मोतीराम महाराजांचं, मारुती महाराजांचं आणि सगळ्या गुरुवर्यांचं आहे असं मानून गोड करून घ्या. इथं विराम देतो वाणीला, थांबतो. चाल म्हणायची का आता? नाही, जाऊ द्या, गारवा पडल्या, काय करायचं चाललं. विठ्ठल जय जय विठ्ठल.